मित्रांनो, फार पूर्वी काही आपण जाणार नाही, पण एक 2-4 वर्ष अगोदर कोरोना आला होता, सर्वांना माहित आहे। कोरोनामध्ये जेव्हा कोरोनासारखी परिस्थिती आली आणि जगभरातल्या सगळे कारखाने, सगळ्या कंपन्या बंद पडले, तेव्हा मोठे लोक नोकऱ्या सोडून असेल आपापल्या गावाकडे प्रस्थान करत होते। कशासाठी आले? कंपनी बंद पडल्यानंतर आणि गावात आल्यानंतर त्यांनी काय केले, किंवा त्यावेळची जेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था होती, त्या अर्थव्यवस्थेला जर कोणी सांभाळून ठेवण्याचं काम केलं असेल तर आपल्या शेतीने केला। म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुठे ना कुठे रोजगार आहे किंवा उपासमारीची वेळ नाही, ते कोरोना सारख्या परिस्थितीने समजून घेतला। आज आपण समजून चालू की आज आपण आपल्या शेतीत येतो, आपल्याला कोणतरी मोठे आश्वासन दाखवतील, खोटे आश्वासन दाखवतील की तुम्हाला शेती चालली, तुम्हाला पैसा दिला जाईल, तुम्हाला त्या कंपनीत नोकरी दिल्या जाईल, तुम्ही पैसे घेऊन घ्या, इतके पैसा आणि नोकरी दोन्ही गोष्ट भेटतात। मग पुढे 5 वर्ष असेल किंवा 10 वर्ष असेल, त्या 10 वर्षांत समजा कोरोना सारखी अजून कोणती तरी महामारी आली आणि ते जर का कंपनी बंद पडली, त्यावेळी कंपनीचा मालक तुम्हाला काम म्हणून फुकटचे पैसे देणार आहे, देऊन चालवणार आहे का तुमचा घरदार? आणि त्यावेळी तुमच्याकडे जर जमीन नसेल राहत तर मग तुम्ही आपला उदरनिर्वाह कशा पद्धतीने करणार आहे, या ठिकाणी आपल्याला विचार करण्याची गरज आहे। आणि त्या माध्यमातूनच आपण इथून पुढे आपल्या जमिनी द्यायच्या की नाही द्यायच्या याचाही त्या अनुषंगाने विचार करावा लागेल। आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो, सगळ्यांना जगण्यासाठी अन्न लागते। कितीही मोठ्या फॅक्टरी आल्या, कितीही मोठ्या पद्धतीचा विकास झाला तरी आपण काही प्लास्टिक कचरा खाऊन काही जगणार आहोत का? नाही ना, आपल्याला अन्न खाऊन जगावं लागतं। मग अन्न कुठून मिळत असेल तो आपल्याला जमिनीतून मिळते। त्यामुळे कशी का असेल ना, अर्धा एकर असेल, 1 एकर असेल, 2 एकर असेल, पण आपल्याकडे जमीन असणे ही काळाची गरज आहे। ते आपण या माध्यमातून समजलं पाहिजे। इतकंच बोलतो, अनेक मान्यवर सुद्धा बोलणार